ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत युद्ध आणि इतर महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्स मधून. इराणमध्ये बेपत्ता झालेला वैमानिक अमेरिकेला सापडल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची सोशल मीडियावर पोस्ट. अमेरिकन इतिहासातली सर्वात धाडसी मोहीम यशस्वी. वैमानिकावर 24 तास नजर होती आणि सुटकेची तयारी सुरू होती. ट्रम्प यांच्याकडून स्पष्ट 12 लढाऊ विमानांनी राबवली बचाव मोहीम. 48 तासात हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करा. अमेरिकेशी करार करा अन्यथा बॉम्ब हल्ल्यांना तयार राहा. ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणचंही तोडीस प्रत्युत्तर. अमेरिकेसाठी नरकाचे दरवाजे उघडू असा इराणचा इशारा. ट्रम्प हतबल झालेत, त्यांची घाबरगुंडी उडाली आहे असं म्हणत इराणकडून ट्रम्प यांची खिल्ली. ट्रम्प यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं काही वृत्तसंस्थांचं वृत्त. वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये ट्रम्पना दाखल केल्याचं वृत्तसंस्थांचा दावा. व्हाईट हाऊसचा मात्र दुजोरा नाही. ट्रम्प यांचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्याचं व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण. भारताच्या आणखी एका इंधन जहाजानं हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडली. ग्रीन सान्वी नावाचं जहाज 46,650 टन एलपीजी घेऊन भारताच्या दिशेनं हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडताना इराणी अधिकाऱ्यांचा समन्वय. सामुद्रधुनी ओलांडणारं नवं जहाज. इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायल विरोधात निदर्शनं. इराणच्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक रस्त्यावर. खामेनी इराणी लष्कर आणि IRGCच्या समर्थनातही घोषणा. इस्रायलच्या तेल अवीवमध्ये युद्धाच्या विरोधात लोकांची निदर्शनं. इस्रायली पोलिसांनी 10 आंदोलकांना घेतलं ताब्यात. युद्धामुळे सार्वजनिक सभा आणि आंदोलनाला परवानगी नसतानाही आंदोलनं होत असल्याचं पोलिसांची कारवाई. इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर एकाच वेळी 200 ठिकाणी हल्ला. लेबनॉनच्या 140 ठिकाणांचा समावेश. 35 हिजबुल्ला दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचा इस्रायलचा दावा. तेहरानमधल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हल्ले. हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी अधिकारी ठार झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. अमेरिकेकडून लढाऊ विमानांद्वारे करण्यात आला होता बॉम्ब वर्षाव. कुवेतच्या तेल मंत्रालयाच्या इमारतीवर इराणचा हल्ला. तेल मंत्रालय आणि शुवैक या तेल कॉम्प्लेक्सवर ड्रोनद्वारे हल्ला. कुवेतच्या सरकारी वृत्तसंस्थेची माहिती. हल्ल्यात तेल मंत्रालयाच्या इमारतीचं मोठं नुकसान. कुणीही जखमी नाही. अल जझीराची माहिती. इस्रायलच्या बेन गुरियन हवाई तळावर इराणचे हल्ले. इराणनं ड्रोनद्वारे एकापाठोपाठ एक हल्ले केलेत. इराणच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायली हवाई तळाचं मोठं नुकसान. इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरील हल्ल्यात येमेन लष्कराचाही सहभाग. इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लासह हल्ला. मोहिमेला येमेनमधील हुती दहशतवाद्यांचा देखील पाठिंबा. आखाती युद्धात अमेरिकी हवाई दलाचं $200 कोटी अधिक नुकसान. अमेरिकेची 6 लढाऊ विमानं इराणनं पाडली. 6 विमानं आणि 3 हेलिकॉप्टरवरही हल्ला. 17 महागडे ड्रोन देखील पाडले. होंदो अशोक खरातचा मुलगा नॉट रिचेबल. खरातच्या मुलाचा मोबाईल बंद असल्यानं तपास यंत्रणांनी खरातच्या निवासस्थानी शोध घेतला असता मुलगा त्या ठिकाणी नसल्याची माहिती. खरातचा मुलगा चौकशी टाळण्यासाठी गायब झाला का याबाबत शंका उपस्थित. होंदो अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिला नैराश्याच्या गर्तेत. 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतल्याची माहिती. विशेष पथकाकडून महिलांच्या अज्ञातस्थळी नेऊन चौकशी करत धीर देण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. होंदो अशोक खरात मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत होता. सूत्रांची माहिती. हॉटेलमधूनच कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण होत होती. या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती. होंदो खरात प्रकरणात आता जमीन खरेदी विक्री एजंटही एसआयटीच्या रडारवर. नाशिक, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी एसआयटीच्या रडारवर असल्याची माहिती. जमीन व्यवहारात शासनातील अधिकारी खरातला मदत करत होते असाही संशय. सुनेत्रा पवार उद्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह राष्ट्रवादीचे मंत्री उद्या बारामतीत अर्ज भरताना उपस्थित राहणार. सुनील तटकरेंची माहिती. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज भरताना शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी उपस्थित राहण्याची विनंती करणार. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. दीर्घकाळ बारामतीचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी केलं. आदरणीय दादांनी सुद्धा विधिमंडळामध्ये केलं. संसदेमध्ये
आदरणीय पवार साहेबांनी केलं, दादांनी केलं काही काळापुरता, त्यानंतर सुप्रियाताई करतायत. त्याच्यामुळे त्यांनी यावं अशी आमची त्यांनाही विनंती राहणार आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका अशी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना विनंती करणार सुनील तटकरेंची माहिती. तर दादांचं व्यक्तिमत्व मोठं, निवडणूक बिनविरोध होऊ द्या, तटकरेंचं आवाहन. पक्षाने उमेदवारी देणार नाही अशा बेचा अगोदरच घोषित केलं. म्हणून मी सुप्रियाताईंचे सुद्धा आणि आदरणीय साहेबांचे आभार मानलेलेच आहेत. उद्धवजींच्या सुद्धा चर्चा झाली. काँग्रेस जो आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब यांच्याशी कदाचित आजपर्यंत आमचं बोलणं होईल आणि त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंकडून अर्ज दाखल. बिचुकलेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. निवडणूक का लढवतोय याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज सोलापुरात. यावेळी कार्यकर्त्यांकडून सुनील तटकरेंचं स्वागत. आज दिवसभरात पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापुरात तटकरे देवदर्शनासाठी जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. अखिल भारतीय संत परिषदेला उपस्थिती लावणार. कुंभमेळा नियोजन आणि विविध मुद्द्यांवर या संत परिषदेत मंथन होणार. धाराशिव जिल्ह्यात संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार. मुलांचं अभ्यासाकडे लक्ष वळावं यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांचा निर्णय. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायती टीव्ही बंद उपक्रमात सहभागी होणार. 712 ग्रामपंचायती आहे त्या या मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेमध्ये पार्टिसिपेट करतील. 7 वाजता ग्रामपंचायतीवर भोंगा वाजणार आणि सगळे टीव्ही त्या गावातले बंद आणि मोबाईल बंद करणारे, म्हणजे असं खेळचे गेमचे असं, आणि मुलं तिथं अभ्यास करणार अशी आमची संकल्पना आहे. ते महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेअंतर्गत ते आम्ही क्लॉज लेखी त्यांना देणार आहे आणि हे होतंय का नाही हे मॉनिटर आम्ही करणार. राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा 29 जिल्ह्यांना फटका. राज्यभरात जवळपास 2,04,835 हेक्टर क्षेत्र बाधित. नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान. कृषी विभागाची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. बारामती परिसरातील अवकाळी नुकसानग्रस्त भागातील शेतीची केली पाहणी. यावेळी पंढरी गावात नुकसानग्रस्त शेतपिकाची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवादही साधला आहे. हार्बर रेल्वेच्या पनवेल सीएसएमटी अप आणि डाऊन मार्गावर आज सकाळी 11:05 पासून सायंकाळी 4:05 पर्यंत मेगा ब्लॉक. तर हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ठाणे सेवा बंद. ठाणे नेरूळ आणि वाशी सेवा मात्र सुरू. पश्चिम रेल्वे मार्गावर वांद्रे आणि मुंबई सेंट्रल माहीम दरम्यान आज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे स्थानकादरम्यान 5व्या मार्गिकेवर कल्वर्ट क्रमांक 22ची क्षमता वाढवण्यासाठी मेगा ब्लॉक. रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवीन अत्याधुनिक डबे जोडणार. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधा वाढवण्यासाठी रेल्वेची नवीन डिझाईन. सध्याच्या कोचला अपग्रेड करून सॅम्पल कोच तयार. पश्चिम रेल्वे मार्गावर 15 डब्यांच्या नव्या 17 फेऱ्या एप्रिल अखेरपर्यंत प्रवासी सेवेत दाखल होणार. तर विलेपार्ले सांताक्रूज फलाटांची लांबी वाढवली जात असून लवकरच धीम्या मार्गावरही प्रवाशांना 15 डबा लोकलची सेवा मिळणार. मुंबई महापालिकेकडून स्टेशनरी खरेदीत कोट्यवधींची उधळण. पुढील 2 वर्षांसाठी 72 प्रकारच्या स्टेशनरी वस्तूंच्या खरेदीसाठी 3,86,00,000 निविदेस मंजुरी. इतक्या मोठ्या खरेदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता. राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी येते. राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा दावा केलाय. राहुरी पोटनिवडणूक लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आपला दावा सांगण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आजच अंतिम निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. महाविकास आघाडीकडून आज रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचं नाव निश्चित करून उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत. निलेश, राहुरी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय ठरतंय? माधवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं याआधी 2 निवडणूक या ठिकाणी लढलेली आहे. त्या ठिकाणाहून प्राजक्त तनपुरे हे त्यावेळेस उमेदवार देखील होते. त्यामुळं या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच निवडणूक लढणार असा दावा जो आहे
तो पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे आणि त्यांना आपला जो क्लेम आहे हा कायम ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात शिवसेना आणि काँग्रेस पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी देखील चर्चा जवळपास झाल्याचं आपल्याला समजतंय आणि आज निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय घेतला जाईल। रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीतून कोण लढणार याची स्पष्टता येताना आपल्याला दिसणार आहे। काही वेळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी देखील एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये काँग्रेसचे संजय राऊत देखील त्या ठिकाणी येणार आहेत। काँग्रेसचं कोण येते हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र आजच राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भातला अंतिम निर्णय होईल आणि तो कोण लढेल याची देखील स्पष्टता येताना आपल्याला दिसेल। अर्थात राहुरीसाठी तिन्ही पक्ष इच्छुक आहेत आणि तिन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यामुळे आता हा दावा राष्ट्रवादीचाही बाकीचे दोन पक्ष मान्य करणार का आणि काहीशी माघार घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, या अनुषंगानं तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज काँग्रेस उद्या दाखल करणार आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षानं काहीही भूमिका घेतली तरी काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे। काँग्रेसकडून अर्चना पाटील, आकाश मोरे, वैभव बुरुंगले, रोहित बनकर, डॉक्टर विजयकुमार पिसे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। यापैकी आकाश मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात धनगर समाजाचा चेहरा देण्याच्या तयारीत काँग्रेस असल्याचं समजतंय। आज संध्याकाळपर्यंत दिल्लीतून नाव जाहीर केलं जाईल आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामतीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, काँग्रेसमधून कुणाच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं? आपण पाहतोय की बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये जे आहे तो उमेदवार द्यायचा की नाही असं महाविकास आघाडीमध्ये संभ्रम एक प्रकारचा तयार झालेला आहे। मात्र काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। काही झालं तरी आम्ही उमेदवार देणार आहे, निवडणूक आहे त्यामुळे ती लढली गेली पाहिजे अशी भूमिका जी आहे ती काँग्रेसने घेतलेली आहे आणि काँग्रेसकडनं आपण पाहतोय की 4 ते 5 नावं समोर आलेली आहेत। त्यामध्ये अर्चना पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, आकाश मोरे यांचं नाव आहे, वैभव बुरुंगले आहेत, रोहित बनकर आहेत आणि डॉक्टर विजयकुमार पिसे या 5 नावांची चर्चा आहे। ही 5 नावं जी आहेत ती दिल्लीमध्ये पाठवलेली आहेत। मात्र सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये धनगर समाजाचा चेहरा देण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसचा आपल्याला पाहायला मिळतो, कारण धनगर समाजाचं मतं मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे कदाचित आकाश मोरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। साधारणतः आज संध्याकाळपर्यंत दिल्लीमधून नाव येईल आणि उद्या हर्षवर्धन सपकाळ हे बारामतीमध्ये जाऊन जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्यामुळे आकाश मोरे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल असं एक प्रकारचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून नेमकी काय भूमिका असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे, कारण एकीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार गटाने आधीच भूमिका घेतलेली आहे की बिनविरोधी निवडणूक झाली पाहिजे। सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना सुद्धा फोन केला, त्यामुळे उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका आहे हे आतापर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाही। काही वेळापूर्वी संजय राऊत म्हणालेले आहे की निवडणुका आहेत त्या लढल्या गेल्या पाहिजेत, मात्र अजित पवार हे मोठे नेते होते त्यामुळे त्यांच्या सहानुभूती संदर्भात काय विचार होतोय यावर सुद्धा विचार करतील असं एकूण जे आहे ते दोन्ही पक्षाची भूमिका आहे। मात्र काँग्रेसने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केलेलं आहे की काही झालं तरी आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि ती निवडणूक लढत असताना आता 4-5 नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की नेमकं आता आकाश मोरे की आणखी कुठल्या नावावरती शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील ग्रामदैवत असलेल्या एकविरा माता यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन। मनमाडचा संग्राम गिडके ठरला नांदगाव केसरी, पंजाबच्या रितेश शर्माचा केला पराभव। भंडाऱ्यात रिसॉर्टवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार। 21 वर्षीय साजिद शेखनं 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर पवनी तालुक्यातल्या एका रिसॉर्टवर नेत तिच्यावर अत्याचार केलाय। आरोपी तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत विविध गुन्ह्यांची नोंद। नागपूरच्या अजनी चौकात फोनवर बोलत दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाच्या गाडीची कारला धडक। अपघातानंतर कार चालकासोबत झालेल्या वादानंतर पोलिसाकडून कार चालकाला हेल्मेटनं बेदम मारहाण। घटनेनंतर डॉक्टरकडून संबंधित पोलीस शिपायाच्या विरोधात तक्रार दाखल। पुण्यातल्या विश्रांतवाडी परिसरात भीषण अपघात। भरधाव कार डिवायडर आणि सुरक्षा भिंतीला धडकल्यानं घडला अपघात। अपघातात 4 जण गंभीर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू।
देशभरातील लोकसभा मतदारसंघांचा विस्तार होणार. लोकसभेच्या जागा 543 वरून 816 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव. 2011च्या जनगणनेच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना केली जाईल. महिलांना संसदेत 33% जागा देणारं विधेयक 16 एप्रिलला मांडणार. 16 ते 18 एप्रिल दरम्यान विशेष अधिवेशन बोलावून कायदा मंजूर करून घेणार. पंतप्रधान मोदींची केरळातल्या प्रचार सभेत घोषणा. हिमालयाच्या उत्तुंग डोंगर रांगांच्या भागात जोरदार हिमवृष्टी. मनालीला जोडणारा अटल टनेल बंद. हिमाचल प्रदेश काश्मीरला जोडणारा जुना मुघल रोड देखील बंद. जम्मू आणि काश्मीर यांना जोडणारी पीर की गली ही खिंड देखील ठप्प. तीर्थक्षेत्र केदारनाथमध्ये जोरदार बर्फवृष्टी. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरातील हिमालयाच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी. अभिनेते राज कपूर यांच्या 100 वर्ष जुन्या हवेलीची भूकंपात पडझड. पाकिस्तानच्या पेशावर प्रांतातील हवेलीची पडझड. या वास्तूला पाकिस्ताननं 2016 मध्ये राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलं होतं. वाघ्या मुरळीची पारंपरिक संस्कृती, संगीतमय गोष्ट आणि एका स्त्रीचा संघर्ष रंगवणाऱ्या फुला या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित. 17 एप्रिलला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार. हातपाय गमावलेल्या पायलनं विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये जिंकलं सुवर्ण पदक. विश्व क्रमवारीत नंबर 1 तिरंदाज असलेल्या सुवर्ण विजेती शीतल देवीचा केला पराभव. पायलचं हे शीतलवरील वर्षभरातलं दुसरं यश. बातमी आहे अकोल्यामधून. अकोला शहरातील कौलखेड परिसरात काल सलग 3 ठिकाणी झालेल्या हल्ल्यांच्या प्रकरणाचा पोलिसांनी मोठा उलगडा केलाय. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व हल्लेखोर अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. काल दुपारी कौलखेड परिसरात धारदार शस्त्रांनी 3 युवकांवर सलग हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यात अभिलाष शिंगे, रविकिरण उर्फ छोटू ठाकरे आणि हरिओम रोठे हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या 5ही आरोपींनी काल धुरंधर 2 हा चित्रपट पाहून आल्यानंतर परिसरात हा धिंगाणा केला होता. त्यांना मेडिकल करून त्याच्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. मेडिकलमध्ये या गोष्टी निष्पन्न होतील. बाकी त्यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते. यापूर्वी त्यांच्यामध्ये काही पर्सनल वाद झालेले होते असं त्यामधून दिसून येते. आणि एकूण पोलीस स्टेशनच्या LCBच्या आणि पूर्ण डिव्हिजन मधून आम्ही 7 ते 8 टीम तयार केलेल्या आहेत. त्यापैकी आता 2 आरोपी ताब्यात घेतलेत आम्ही. बाकीच्या टीम आमच्या ज्या आहेत ते इतर 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी बाहेर रवाना झालेले आहेत. तर हे खदान पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेलं आहे. कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी नाही. मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊयात.